देशात उद्योगधंदे, मोठमोठे प्रकल्प आणि विकास कामांचा गाजावाजा होत असला तरी त्याचा सर्वाधिक फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनाच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सामान्य माणसाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होत असून त्यानंतर भाजीपाला, अन्नधान्य, घरगुती वस्तू तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती देखील वाढत आहेत. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेला सामान्य नागरिक आता काटकसरीने जीवन जगताना दिसत आहे. कामगार, शेतकरी, छोटे व्यावसायिक तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना रोजच्या खर्चाचा ताळमेळ घालताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी उत्पन्न तेवढेच राहिले पण खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशी भावना व्यक्त केली. वाहनधारकांनी रोजच्या प्रवासासाठी जादा खर्च करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. शेती कामासाठी लागणारे डिझेल, वाहतूक खर्च तसेच बाजारपेठेतील वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांना अडचणी अधिक वाढल्या आहेत. तसेच बाजारपेठेतील वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. दुसरीकडे शहरांमध्ये रिक्षाचालक, छोटे व्यापारी आणि नोकरदार वर्ग देखील आर्थिक तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान केंद्र सरकारने इंधन दर नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत, सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण आणावे अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. देश प्रगती करत असला तरी त्या प्रगतीचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधन दर बद्दल तुमचं काय मत आहे? यापूर्वीचं जे सरकार होतं त्यावेळी कच्च्या बॅरेलच्या तेलाचा दर हा सर्वसाधारण 101 रुपयाच्या आसपास होता आणि आज मध्यंतरी कच्च्या तेलाच्या बॅरेलचा प्रति बॅरेल रेट 65 रुपये झाला असताना ह्या मोदी सरकारनं जवळपास हे दरवाढी, इंधन दरवाढी जी केली त्यातून जवळजवळ 72,000 कोटी रुपये ह्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या खिशातून चोरलेला आहे. मला या सरकारच्या या धोरणाबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करावीशी वाटते. कारण सर्वसाधारण जे युद्धाचे जे काय जरी हे कारण सांगत असेल सरकार, तर चीनसारख्या देशानं आज आपल्यापेक्षा बलाढ्य लोकसंख्या असलेल्या देशानं विकसित राष्ट्र म्हणून वावा मिळवताना जे नियोजन करायला लागते आणि सामान्य नागरिकांना जो दिलासा द्यावा लागतोय त्याचं पूर्व नियोजन त्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि आज आपलं सरकार ह्या उपाययोजनेपेक्षा फक्त प्रत्येक राज्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणे, तेथील सरकार पाडणे, तेथील सत्ता उलथवणे, तेथील सत्ता हस्तगत करणे हे राजकीय भाग असला त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण हे सरकार जे तुम्ही स्थापित करताय त्या सरकार स्थापन करताना सुशासन म्हणून सामान्य माणसांना जो दिलासा देणं अपेक्षित आहे ते कुठेतरी करता येईल या सरकारमध्ये दिसत नाही. कारण सरकारची सगळी धोरणं सामान्य माणसाला डबघाईला आणणारी आहेत. आणि आज इथेनॉलमध्ये त्या काळामध्ये 2% मिसळायला परवानगी होती, आज इथेनॉलची 20% तुम्ही परवानगी दिला आहे. मग एवढं सगळं करत असताना ही इंधन दरवाढीचा अधिभार तुम्ही सामान्य माणसाच्या खिशावर का लादताय? आणि ह्या इथेनॉलमुळं ज्या जुन्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा मेंटेनन्स त्या ठिकाणी वाढत चालला आहे. म्हणजे तोही अधिकचा बुर्दंड तुम्ही त्या नागरिकांच्यावर, वाहनधारकांच्यावरती लादण्याचा प्रयत्न एक प्रकारे होत आहे. आणि सरकारनं ह्यात मला एवढंच सरकारला विनंती करायचं आहे, तुम्ही काहीही करा, त्याला दुसरे पर्याय उपलब्ध करा, पण महागाई वाढू नये याच्यासाठी तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे. एवढंच मला सामान्य नागरिक म्हणून मोदी सरकारला आणि भाजप सरकारला सुचवायचं.